जी आई आपल्या आपल्याची चूक पदरात घालत नाही ना, समजून जावं ती आई सत्य आई ती सावत्र आहे. देवाला सांगावं, हे देवा तू आमच्या आई सारखा आहे आणि तू आमचं सगळं काही चूक पदरामध्ये घाल. आज केवढा सुद्धा ब्रह्मदेवा समोर रडून सांगतोय, आज देवाने माझा त्याग करून टाकला, माझ्या महादेवाने माझा त्याग करून टाकला. कुठून आलो काय आलो काहीच माहित नाही. तुम्ही कुठे फिरताय? ब्रह्मदेवाने सांगितलं, हे केवढ्या मला या दीपस्तंभाचा अंत शोधायचा आहे. माझ्यामध्ये आणि विष्णूमध्ये शर्यत अशी लागली आहे की कोण मोठा. जर या दीपस्तंभाचा शेवट, या दीपस्तंभाचा अंत शोधून आणेल तो सगळ्यात मोठा. म्हणजे सांग याचा केवढा अंत आहे. मी भरपूर वर्षापासून फिरतोय, वर खालून वर येतोय, परंतु मला दीपस्तंभाचा अंत समजला नाही. त्यावेळेस त्या केवढ्याने सांगितलं, हे ब्रह्मदेवा काय तुम्ही अशा गोष्टी करताय? अरे तुमचा अंत होईल जाईल, परंतु या दीपस्तंभाचा अंत तुम्हाला सापडणार. तुमचा अंत होऊन जाईल, तुमचा शेवट होऊन जाईल, परंतु या दीपस्तंभाचा शेवट तुम्हाला सापडणार नाही. तुम्ही परत जा. असं नको सांगू तुम्ही. अरे माझी आणि त्या विष्णूची शर्यत लागली आहे, तर जर मी परत गेलो तर तो मोठा होऊन जाईल. त्यापेक्षा आपण असं करूया, तू माझ्यासाठी छोटस फोटो बोल. फोटो बोलू काय? खोटं बोलू. तू असं सांग की या दीपस्तंभाचा अंत ब्रह्मदेवाने बघितला आणि त्याचा साक्षीदार मी. तू साक्षीदार हो. अरे फक्त एकदाच माझ्यासाठी खोटं मतदान करून बघ, बघ मी तुझ्यासाठी काय करतो. एकदा खोटं मतदान करून बघ माझ्यासाठी, बघ मी तुझ्यासाठी काय करतो. केवढा नाही म्हणतोय, नाही बाबा मी महादेवाच्या डोक्यावर, महादेवाच्या कपाळावर, महादेवाच्या जटेवर मी राहतो आणि मी जर खोटं बोललो तर महादेव मला कधीच माफ करणार नाही. केवढ्या तुम्हाला ओळखत नाही का? आणि मग तुम्ही तर या सृष्टीची उत्पत्ती ज्यांनी केली आणि सृष्टीचा रचयिता आहात, मग माझ्यावर भरोसा नाही का? अरे तुझ्यावर संकट येणार नाही याची गॅरंटी मी घेतो. कोण म्हणतं असं? ब्रह्मदेव. खोटं मतदान करण्यासाठी. आणि एकदा का मतदान पडलं की मग तू कोण कमी. म्हणून आपण सावध राहायचं. केवढ्याची फलिता कशी झाली पुढे जरा लक्षात घ्या. केवढा सांगतोय तुम्ही ब्रह्मदेव. आता केवढ्याने विचार केला सृष्टीची उत्पत्ती करताय, आपली सगळी गॅरंटी घ्यायला तयार आहे. आपण नाही तयारी केली, हो म्हटलं चालेल म्हटलं मी, आम्ही तुमच्यासाठी तयार आहोत. तुमच्यासाठी तुम्हाला सगळं हो सांगतो. विषय असा झाला त्या केवढ्याला साक्षीदार बनवला ब्रह्मदेवाने आणि खाली आले विष्णू. निकामी हाताने परत आला. विष्णू खरं बोलले. भगवान विष्णू सांगितलं की हे ब्रह्मदेवा, माझ्या या अग्निस्तंभाचा अंत शोधला गेला नाही. तुम्ही या अग्निस्तंभाचा अंत शोधला का? त्यावेळेस ब्रह्मदेवाने सांगितलं, हो मी या अग्निस्तंभाचा अंत शोधला. म्हणे पुरावा काय? म्हणे हा काय साक्षीदार मी घेऊन आलो. म्हणे कोण आहे? म्हणे हा केवढा. काय केवढा सांग खरं काय? ब्रह्मदेवाने या दीपस्तंभाचा अंत बघितला का? केवढ्याने सांगितलं, हो मी बघितलं. या दीपस्तंभाच्या टिपावर, या दीपस्तंभाच्या टोकावर भगवान ब्रह्मदेव बसले होते. हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. सबसे खोटा बोलला आज केवढा. सबसे खोटा बोलला आणि खोटं बोलून त्या ठिकाणी सांगू लागला की हे विष्णू मी बघितलं म्हटले. ब्रह्मदेवांनी त्या ठिकाणी त्या दीपस्तंभाचा अंत शोधून काढला. आणि मग मात्र आता ब्रह्मदेवाने सांगितलं, हे विष्णू बघ मी तुला सांगितलं तर मी जगात श्रेष्ठ आहे. जा माझा नमस्कार कर. आज लोकांना नमस्कार करायची हौस असते. लक्षात घ्या बापू. दुसऱ्यांच्याकडून पाया पडून घेण्यामध्ये जेवढं सुख नाही तेवढं सुख दुसऱ्यांच्या पाया पडायला मध्ये.
व्यासपीठावर उतरल्यानंतर आम्ही ज्यावेळेस कथा संपून जाते ना, तर मी कथेच्या नंतर कोणालाच नमस्कार करतो. हे व्यासपीठावर जोपर्यंत मी आहे 7 दिवस, तेही जरा लक्षात घ्या नको. माझ्या माता भगिनींना एक विनंती असेल, कोणी साधू असो, संत असो, कोणी कथाकार असो, त्याच्या पायाला कधी स्पर्श करू नका. नमस्कार करायचा असेल दुरून नमस्कार करा. आणि नमस्कार करत असताना कारण लक्षात घ्यायला नको, तुम्ही ज्यावेळेस नमस्कार करतात ना, तुमचा सर्व दोष त्या साधूच्या, संतांच्या आणि त्या महाराजांच्या चरणी सोडून देतात आणि तो त्या पापाचा अधिकारी तो संत होत असतो. म्हणून जरा ज्यावेळेस तुम्ही नमस्कार करता ना, माझं ज्यावेळेस थोडंसं ऑब्झर्वेशन करा, त्यावेळेस माझा एक हात छातीवर असतो आणि मुखातून जय श्रीकृष्ण मुखातून. ज्यावेळेस कोणी नमस्कार करतात, हे मला नमस्कार नसतं, या शरीराला नमस्कार नसतं, तर मी जय श्रीकृष्ण म्हटल्यानंतर तो नमस्कार माझ्या भगवान परमात्म्याला जात असतो, तो नमस्कार मला नसतो. हा म्हणून तुमचा दोष मी घ्यावा, तुमचा दोष येऊन भगवान परमात्म्याला समर्पित करून द्यावा. सांगायचं तात्पर्य काय, माझा वारकरी संप्रदाय जगामध्ये सर्वात श्रेष्ठ संप्रदाय आहे की जो कधीच या वादात पडत नाही. याने माझा नमस्कार केला नाही किंवा त्याने माझा नमस्कार केला. जगामध्ये असं संप्रदाय तुम्हाला कुठेच बघायला भेटणार नाही. अरे 10 वर्षाचा पोरगा असेल तरी सुद्धा 100 वर्षाचा म्हातारा त्याचा लघु नमस्कार करतो. हा आहे या वारकरी संप्रदायाचा नियम. म्हणून नमस्कार करू नका, नमस्कार करा दुसऱ्याचा, नमस्कार करून घेऊ नका. हा रोग जास्तीत जास्त माता भगिनींमध्ये असतो. तिने तर माझा नमस्कारच केला नाही, तिने तर माझ्या पायच पडल्या नाही. सासू ननंद जे मिरवतात मला लक्षात हात जोडून विनंती पाहिजे. कदाचित एखाद्या वेळेस चुकून राहून गेला असेल तर रुसवा फुगवा करू नका कधी. कारण लक्षात घ्या बाबा, ज्यावेळेस तुमच्याकडून कोणी दुसरा नमस्कार करून घेत असतो ना, तुमचं अर्ध पुण्य तो घेऊन टाकतो. आज ब्रह्मदेवाने सांगितलं, हे विष्णू चला माझा नमस्कार करा, माझा नतमस्तक व्हा तुम्ही, मी जगामध्ये श्रेष्ठ आहे. आज विष्णूने थाळी सजवली. विष्णू एक शब्द बोलत नाही, भगवान विष्णूने आरतीची थाळी सजवली आणि आरतीची थाळी सजवून नमस्कार करायला जाणार. इकडे धर्माला त्या ठिकाणी काळजी पडली, अरे आता अधर्म होतोय. अधर्माने भगवान शंकराला विनंती केली, हे प्रभू अरे धर्माचा अधर्म होऊ देऊ नका, जगताला चुकीचा संदेश देईल, काहीतरी तुम्ही करा. त्यावेळेस भगवान परमात्मा, भगवान महादेव ज्यावेळेस विष्णू नमस्कार करायला गेले, भगवान परमात्मा, भगवान महादेव एक ज्योतिर्लिंग स्वरूपामध्ये त्या ठिकाणी प्रकट झाले. देवताने आकाशातून पुष्पवृष्टी केली. एकच गोष्टीला बोलिये शिवजी महाराज, शिवशंकर भोलेनाथ की जय. भगवान महादेवांना कटाक्ष टाकला ब्रह्मदेवाकडे, ब्रह्मदेवा सावधान. भगवान परमात्मा, भगवान महादेवाची स्तुती करतायत. ओंकार बिंदू संयुक्तम नित्यं ध्यायन्ति योगिना कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. लक्षात घ्या बाबा, सगळ्या देवतांनी आकाशातून पुष्पवृष्टी केली आणि त्या भगवान महादेवाच्या स्वरूपाची स्तुती केलेली आहे. तिसरा नेत्र उघडवला, काळ भैरवाला प्रकट केलं आणि सांगितलं, काळ भैरवाला आहे, काळ भैरव जा त्या ब्रह्मदेवाला शिक्षा द्या. ब्रह्मदेवाकडे भगवान शंकर नजर टाकतात, ब्रह्मा मी तुम्हाला जगाची उत्पत्ती करायचं पवित्र काम दिलं आणि ते पवित्र काम सोडून तुम्ही मी करत स्वतःला श्रेष्ठ ठरवत आणि चुकीच्या पद्धतीने वागलात. जा मी तुम्हाला कधी माफ करणार नाही. जा मी तुम्हाला शाप देतो की यापुढे जगतामध्ये तुमची पूजा कोणीच करणार नाही आणि जगतामध्ये तुम्हाला कोणीच मानणार नाही आणि जगतामध्ये तुमचं कुठेच मंदिर राहणार नाही. शाप देऊन टाकला. काल भैरवाला, काल भैरव संतापत युद्ध करू लागला. गणगौर करता युद्ध करता 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 ब्रह्मदेवाचे 5 जे मुख होते, त्या 5 मुखांपैकी एक मुख बाजूला करून टाकलं. एक मुख बाजूला करून टाकलं. त्या दिवसापासून ब्रह्मदेव 4 मुखांचे झाले. शिव आपल्याला दर्शन सांगतो की ब्रह्मदेवाला अगोदर 5 मुख होते. 5वें जे मुख होतं ते
त्या काल भैरवाने बाजूला करून टाकलं, छाटून टाकलं, शिरकून टाकलं, शाप देऊन टाकला. ब्रह्मदेव थर 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 कापतायत, माफी मागतात, हे प्रभू मला माफ करा, माझ्याने चूक झाली, खूप मोठी चूक झाली, मला माफ करा. परंतु ब्रह्मदेव आता सांगतायत ठीक आहे, जे झालं ते झालं, परंतु मी तुम्हाला सांगतो की जगतामध्ये तुमचं एकच ठिकाणी मंदिर आहे, एकच ठिकाणी तुमची पूजा होईल. कुठं? ब्रह्मदेवाचं मंदिर कुठं आहे? पुष्कर क्षेत्रावर. पुष्कर क्षेत्रावर ब्रह्मदेवाचं मंदिर त्या ठिकाणी. चला लवकर इथं बसायलाच नको पाहिजे होतं. राजा राम 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 सीता राम सीता राम राम सीता राम राम माझी विनंती कृपया जाऊ नका येऊन सुखदेव महाराज शौनकाधिकाऱ्यांना सुंदर कथा सांगतात की आज ब्रह्मदेवाला तर शिक्षा देऊन दिली, केवढ्याकडे नजर केली, केवढा थरथर थरथर कापतोय ब्रह्मदेवाचं. ज्याने माझी गॅरंटी घेतली होती ना, ज्याला मी खोटं मतदान केलं होतं, तोच देवा करायच्या भावामध्ये केवढ्यावर नजर टाकली. भगवान महादेव सांगतात, अरे केवढ्या, मी तुला एवढा सुंदर सुगंध दिला, मी माझ्या जटांमध्ये तुला धारण केलं, एवढ्या मोठ्या अधिकारावर तुला पोहोचवलं, तरी तू खोटं बोलतोस, खोट्याची साथ दिली. जा, मी आजपासून तुला शाप देतो, आजपासून तू मला प्रिय होता आतापर्यंत, आजपासून तू मला प्रिय राहणार. जा, मी तुझा त्याग करून टाकतो. केवढ्याला शाप देऊन टाकला आणि सांगितलं की हे केवढ्या, जा, मी तुला स्वीकार करणार. थर 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 कापतोय बाजूला. आता मात्र ब्रह्मदेवांनी भगवान विष्णूकडे नजर केली. हे विष्णू, अरे तुम्ही सत्याची साथ दिली, तुम्ही सत्य बोललात, तुम्ही विष्णू धन्य आहात, तुम्ही धर्म न तुझा सत्य समाना आगम निगम पुराण बखाना. हे विष्णू, तुम्ही सत्य बोललात, एवढंच नाही, तुमचं अहित करणाऱ्या ब्रह्मदेवाचं तुम्ही सुद्धा हित करू इच्छिता. ज्यावेळेस ब्रह्मदेवाला शाप दिला, ब्रह्मदेवाला शिक्षा करायला गेले, त्यावेळेस विष्णू मध्ये आले, हे प्रभू जाऊ दे, ब्रह्मदेवाला जाऊ दे, सोडून दे, त्यांना शिक्षा देऊन मिळणार. आज भगवान महादेव खुश झाले, ब्रह्मदेवाला सोडून दिलं. मात्र भगवान विष्णूची स्तुती करताय ब्रह्मदेव, हे विष्णू, तुम्ही सत्य तर बोललात, परंतु तुमचं अहित करणारा आणि तुम्हाला त्रास देणाऱ्या ब्रह्मदेवाची बाजू तुम्ही घेतली, तुम्ही किती धन्य आहात. मुक्ततेसाठी त्यांची प्रार्थना तुम्ही केली, तुम्ही चांगलं कार्य केलं, कर भला तो तुम्ही महान आहात. म्हणून मी तुम्हाला वरदान देतो की जिथे जिथे माझी पूजा होईल, तिथे तिथे तुमची सुद्धा पूजा होईल. वरदान देऊन टाकलं भगवान विष्णू. बघा, लक्षात घ्या माझ्या बापू, जिथे जिथे माझी पूजा होईल, तिथे तिथे तुमची पूजा होईल. आजपासून तुम्ही माझ्या सारखेच, माझ्या समान अधिकारी आहात. भगवान महादेवांनी आशीर्वाद देतात भगवान विष्णू. शिव समान जर व्हायचं असेल तर काय करावं लागेल माझ्या बापू? म्हणून माणसाने सत्य बोललं पाहिजे, माणसाने खरं बोललं पाहिजे. आपले अहित जो करतो त्याचं हित करा. जो आपलं अहित करतोय ना, जो आपल्याला त्रास देतोय ना, त्याला त्रास देऊ नका, उलटून त्याचा त्रास आपण त्याला चांगलं वागा. संत कशाला म्हणतात नाही, गुजराती संत नरसिंह मेहता यांचं लिखित सुंदर भजन. वैष्णव जन तो तेने करिए जय, पीड़ पराई वैष्णव जन तो तेने करिए जय, पीड़ पराई
निंदा न करे वाच काच मन नीचड़ राखे धन धन जननी वैष्णव जन तो तेरे करे. त्यालाच म्हणावं साधू, त्यालाच म्हणावं वैष्णव जो दुसऱ्यांचं अहित करत नाही आणि जर कोणी अहित करत असेल तर त्याचं सुद्धा हित करण्यासाठी तत्पर होतो. त्याला म्हणावं संत. संत तोची मागचा पुढे जात असेल आणि त्याचा थोडासा पाय धक्का लागले लगेच असं पण रागायला संत कशाला म्हणतात. त्यालाच म्हणावं संत जो दुसऱ्याच्या अंतःकरणात दुःख आपल्या अंतःकरणात घेऊन टाकतो, सत्याची साथ देतो, खऱ्याची साथ देतो, त्याला म्हणावं संत. भगवान महादेव स्तुती करतायत भगवान विष्णूंची आणि त्या ठिकाणी आशीर्वाद देऊन टाकला. हे विष्णू तुम्ही माझ्या सारख्या माझ्या पदावर तुम्ही एवढ्यावर भगवान मी महादेव थांबलेले. भगवान महादेवांनी विष्णूंना विचारलं, हे विष्णू या जगतामध्ये श्रेष्ठ देवता कोण, सगळ्यात श्रेष्ठ. भगवान विष्णूंनी सांगितलं, हे प्रभू आपण तुमच्यापेक्षा जगतात श्रेष्ठ कोणीच नाही. भगवान महादेव म्हणतात, माझ्याशी पेक्षा कोणी श्रेष्ठ नाही. हो प्रभू तुमच्याशिवाय कोणी श्रेष्ठ नाही, कोणीच नाही. मग भगवान शंकर सांगतात, हे विष्णू ऐका, अरे तुम्ही आज सत्य बोललात, खरं बोललात, अहिताचं हित केलं म्हणून मी तुम्हाला वरदान देतो. मी तुमच्यावर आज खुश झालो. मी तुम्हाला वरदान देतो की आजपासून तुम्हीच माझे भगवान, आजपासून तुम्हीच माझे इष्ट आणि आजपासून खऱ्या अर्थाने मी तुमचा खरा भक्त राहील. जगतामध्ये जरी माहिती नसेल की भगवान विष्णू भगवान महादेवापासून प्रकट झाले, तरी सुद्धा आज तुम्ही खऱ्या अर्थाने खरं बोललात, अहिताचं हित केलं, सत्य बोललात म्हणून मी तुमच्यावर खुश आहे आणि आज वरदान देतो आणि सांगतो तुम्हाला की तुमचा मी आज भक्त खऱ्या अर्थाने. भगवान शंकर असे आराध्य, भगवान शंकरांचे आराध्य भगवान विष्णू. मी कालही सांगितलं तुम्हाला, भगवान शंकर आणि भगवान विष्णू मध्ये मतमतांतर काही लोक त्या ठिकाणी प्रकट करतात. भगवान विष्णूंचा भक्त महादेव आहे, महादेवांचा भक्त भगवान विष्णू, परंतु एकमेकांच्या हृदयामध्ये भगवान विष्णू आणि भगवान महादेव एकमेकांपासून अलग नाहीत असा सुंदर उल्लेख याच्यामध्ये आहे. भगवान शंकर सांगतात, सत्य माझ्यापेक्षा श्रेष्ठ. मी जरी श्रेष्ठ असलो तरी सुद्धा माझ्यापेक्षा सत्य श्रेष्ठ आहे. सत्यम परम धीमहि. सत्याला आमचे म्हणून असो म्हणून तर त्या ठिकाणी सुंदर गीत एक गायलं गेलंय सत्याच्या रिलेटेड आणि सत्यच गायन. सत्यम शिवम सुंदरम सत्यम शिवम सुंदरम. ईश्वर सत्य है, सत्य ईश्वर है, ईश्वर ही सुंदर है. सत्यम शिवम ईश्वर सत्य है, शिव ही सुंदर है, शिव ही सुंदर है.
लक्षात येणार गीतकार सुंदर सांगताय की सत्य आहे सर्वांना समजायला पाहिजे पुढची पंक्ती तर इतकी सुंदर आहे जरा आनंद घ्या पंक्तीचा एक सूर्य है एक गगन है एक धरती माता दया करो प्रभु मेरी प्रभु ने सब दया भारतामध्ये सुद्धा एक आहे नेपाळमध्ये सुद्धा एक आहे पाकिस्तानामध्ये सुद्धा किती धर्म संप्रदाय पंत वेगवेगळे परंतु लोकांनी वेगवेगळे करून भांडण करायला सुरुवात एक सूर्य है एक गगन है एक ही धरती मला लक्षात येणार माणसाला भाषेवरून लोक भांडण करतात मला सांगा लहान मुलं कोणत्या भाषेमध्ये असतात लहान मुलं मराठीमध्ये रडतात असं कधी बघितलं लहान मुलं रडत असताना हिंदीमध्ये हसतायत असं मला बघितलं कारण हसायला भाषा नाही कारण हसणं हे परमात्म्याची देण आहे कधी बघितलं का तुम्ही की लहान मुलगा मुसलमानाच्या स्त्रीच्या स्तनाला हिरव्या रंगाचं दूध आहे आणि दुसऱ्याला लाल रंगाचं दुधाचा रंग एकच आहे सफेद आहे कारण त्या दुधाला निर्माण करणारा एक आहे एवढं सुंदर गहन अर्थ या भजनामध्ये देऊन टाकलेला आहे जरी नाही बाकीचे समजले तरी चालेल पण घरातल्या दोन भावांनी जरी समजून घेतले तरी चालेल घरातल्या शेजाऱ्यांनी जरी समजून घेतलं लोक कितीतरी आज बांधावर कितीतरी भांडण बांध करतील याचं बांध करतील त्याचं बांध करतील परंतु लक्षात घ्या नको माझ्या तरुण बांधवांनी गावातील समस्त तरुण राजकारणी मंडळींनी जरी माझं आजचं हे सत्य बोलणं समजून घेतलं तरी समजून घ्यायला माझी कथा सत्य अरे कशासाठी भांडण करावं दोन बापाचे पोरं जर घरातच राहून बापाच्या खुशीत चांगलं समजून जातील ना तर माझी कथा सत्य होईल एक सूर्य है सत्याचा साधक कोणी असेल तर सत्याचा खरा साधक माझा भगवान विष्णू आणि सत्यप्रिय माझ्या महादेवाला म्हणून माझ्या महादेवाचे सगळे भक्त जे काही इथे बसलेले असतील सगळे जर आपण भगवान महादेवाला प्रेम करत असू घरी येता जाता जर खोटं बोलत असू ना तर महादेवाला तो प्रिय नाही या कथेच्या माध्यमाने समजून घ्या तुम्ही भगवान महादेवाची भक्ती करत असाल भगवान महादेव तुम्हाला प्रिय असेल परंतु तुम्ही जर दुसऱ्याच्या आकाराने मन दुखवत असाल दुसऱ्याशी खोटं बोलत असाल तर माझा महादेव तुमच्यावर खुश होणार
सुतजी महाराज शेवटकाधिकांना सांगतात की हे महाराज हे मुनिश्रेष्ठांनो, आज भगवान विष्णू भगवान महादेवांपेक्षा श्रेष्ठ ठरले का? तर एकच तत्व होतं, एकच कारण होतं, म्हणजे भगवान विष्णू खरं बोलले, खोटं बोलले. भगवान ब्रह्मदेवाचं कुठं मंदिर दिसणार नाही मला, फक्त एकच ठिकाणी पुष्कर. आता ब्रह्मदेव मात्र क्षमा मागतायत की हे प्रभू मला माफ करा. आता केवढ्याकडे बघितलं केवढा थरथर कापतोय. सांगितलं हे केवढ्या, अरे तू वरून दिसायला केवढा सुंदर दिसतोय, केवढा सुगंध देतोय, परंतु तू आतून कपटी आहे, जा मी तुझा त्याग करून टाकतो. केवढ्याने भगवान महादेवाची क्षमा मागितली, स्तुती करतोय हे प्रभू मला माफ करा. माफी मागितली, परंतु हे प्रभू मी माफी मागतो, माझा तुम्ही स्वीकार करा. भगवान महादेव म्हणतात की मी आता शक्य नाही, कारण मला तो आता प्रिय नाही, परंतु वर्षातून केवढा तीज भाद्रपद महिन्यामध्ये शुक्ल पक्षातील पहिली तीज जी आपण म्हणतो त्याला केवढा तीज असं म्हटलं जातं. ज्यावेळेस पार्वती माझ्या अंगावर, माझ्या शिवलिंगावर, माझ्या शिवपिंडीवर ज्यावेळेस तुझं फूल अर्पण करेल, त्यावेळेसच मी तुझं स्वीकार करेल. बाकी दिवस अर्पण करायला चालत नाही, परंतु ज्या वेळेस पार्वती माताने भगवान महादेवांना ते अर्पण केलं आणि त्या दिवसापासून त्या दिवसाला अर्पण केलं, ते पण भगवान महादेवांची पूजा ज्या माता भगिनी करतात तेव्हा निश्चित स्वीकार करायचा. लक्षात घ्या. आणि आज जो लक्षात घ्या, ज्या दिवशी लिंग प्रागट्य झालं, आशीर्वाद देऊन टाकला भगवान महादेवांनी. अरे आज माझं लिंग प्रागट्य झालंय, या ठिकाणी आज दीपस्तंभाच्या रूपामध्ये माझं प्रागट्य झालंय, परंतु मी या ठिकाणी तुम्हाला आशीर्वाद देतो, जरी मी आज दिवसा प्रकट झालोय तरी या दिवसाला रात्र असं शोभलं जाईल, रात्र असं म्हटलं जाईल आणि त्या दिवसाला महाशिवरात्र अशी म्हटली जाईल. जो कोणी भक्त माझ्या लिंग प्रागट्याची कथा श्रवण करेल, जो कोणी भक्त महाशिवरात्रीला माझ्या लिंगाची शिवलिंगाची पूजा करेल, तो मला माझ्या गणपती आणि कार्तिक समान प्रिय असेल. म्हणून भगवान महादेवांची पूजा आपण महाशिवरात्रीला का करतो, तर त्या दिवशी खऱ्या अर्थाने लिंग प्रागट्य झालंय. सुरुवातीला लिंग नव्हतं, निराकार स्वरूप होते भगवान महादेव. निराकार रूप शिवोहम शिवोहम, निराकार रूप शिवोहम शिवोहम. भगवान महादेव निराकार स्वरूपामध्ये होते आणि निराकार स्वरूपामध्ये असल्या कारणाने त्यांची पूजा कोणी करू शकत नव्हतं. म्हणून त्या दिवशी भगवान महादेवांनी स्वतःचं स्वरूप लिंगामध्ये करून टाकलं. आणि मी कालही सांगून गेलो की लिंग पूजा, इतर देवतांची पूजा मूर्ती पूजा केली जाते, फक्त महादेवाची पूजा दोन स्वरूपामध्ये, मूर्तीमध्येही आणि लिंग स्वरूपामध्ये का केली जाते? कारण काय, तर भगवान महादेव हे निराकार स्वरूप आहे आणि इतर देवता ह्या साकार स्वरूप आहे. जोर से बोलना आपण श्रवण केले. सुतजी महाराज शौनकादिकांना सुंदर कथा हे मुनिश्रेष्ठांनो, पुढे भगवान महादेवाच्या लिंग प्रागट्याची कथा आपण श्रवण केली, परंतु पुढे भगवान महादेवाच्या लिंगाच्या पूजेचा अधिकारी कोण कोण आहे त्याचं वर्णन सांगितलं. तसं बघायला गेलं तर भगवान महादेवाच्या लिंगाची पिंडाची पूजा करण्यासाठी सगळ्यांना अधिकार आहे. आपण पूजा करतो, पूजा कशी केली पाहिजे असं विधान सांगितलेलं शिवमहापुराण ग्रंथामध्ये की भगवान महादेवाची जी पीठिका आहे, म्हणजे जी आपण काल मी सांगून गेलो, ही जी खालची पीठिका आहे,
वरतीचा स्वरूप आहे ते लिंग स्वरूप आहे आणि खालचं जे स्वरूप आहे ते पीठिका आहे. ते पीठिकेचं तोंड जे असलं पाहिजे ते पीठिकेचं तोंड उत्तरेकडे असलं पाहिजे. बघा तुम्ही कुठल्याही शिव मंदिरामध्ये जाऊन बघा किंवा आपल्या घरातील देव घरातील सुद्धा देव घरातील जी पीठिका आहे लिंग आहे ते लिंगाचं तोंड जे आहे पीठिकेचं मुख जे आहे ना ते पीठिकेचं मुख उत्तरेकडे का पिंड आहे वरती. मी काल सांगून दिलं पीठिका म्हणजे कोण आणि लिंग म्हणजे कोण. लिंगाला वरचं जे गोलाकार स्वरूप आहे ते गोलाकार स्वरूप म्हणजे भगवान महादेव आणि खालची पीठिका म्हणजे साक्षात पार्वती माता. भगवान महादेवांचं मुख कुठे आहे. भगवान महादेव कुठे बसले कुठे बसले उत्तरेला. कैलास की निवासी नमो बार नमो बार आयो शरण तिहार बोलो आयो शरण तिहार बोलो त्याच्या पट्टी करून काम करावं. कारण महादेवाला विनवा तेव्हा सती माता येईल. जरा हात पकडून भजन करा. महिला मंडळींना काही आनंद वाटत नाही मला. अरे दीवाने बन गए तेरे तो फिर दुनिया से क्या मतलब लगन हरी से लगा बैठे जो होगा देखा जाएगा. चौथा दिवस येऊन गेला. तिसरा दिवस उद्या चौथा दिवस येणारे फक्त 4 दिवस राहिले. 4 दिवसामध्ये काय जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल करून घ्या. ज्याला देवाने 2 हात दिलेले आहेत देवाला देवाने 2 पाय दिले त्याने उठून भगवान परमात्मा समर्थ करायचं. अजूनही राज वैष्णव असेल तर मग आज शरण सोडून द्या. अरे दिवाने बन गए तेरे तो फिर दुनिया से क्या मतलब. पाय पण ठोकले असतील तुमच्या पाय मोकळा करा.
खाली बसून घ्या सगळी जण. आज की आनंद की जय स्वर्गातून निरोप येऊन गेला कैलासातून सती माता आता लवकर यायची अपेक्षा करतात पण झालं नाही आता माहोल. बघा बघा लक्षात घ्या माझं इकडे लक्ष द्यायला लागतं. काय असतं माहिती का जोकर दादा दोरी आणली ना तुम्ही म्हणणार महाराज काय लागले तुम्ही कथेमध्ये भजन कथा आम्ही सांगा. लगेच स्टेज लोक डायरेक्ट दोरी पाहिजे वापरतो. बघा लक्षात घ्या इकडे लक्ष द्या आता सगळ्यांना शांतता ठेवा. स्टेज लोक लागेल महाराजच्या इथे हातात. हे जे भजन आपण घेतो ना मध्ये मध्ये कथेचं पाचक असतं पाचक. आपल्याला ऍसिडिटी होते की नाही प्लास्टिकची लावा पडतात. म्हणतात, आपण काय घेतो आमचे मेडिकल वाले दादा इथे बसले आपल्याला सगळ्यांना माहिती आहे चंदन दादा आणि त्यांचे वडील. आपल्याला जर पोटात ऍसिडिटी झाली तर आपण अँटासिड घेतो ऍसिडिटीची औषधी घेतो आपण ऍसिडिटीचं. त्याच्याने होतं काय आपल्या ऍसिडिटी दूर होतो. त्याचप्रमाणे लक्षात घेणार नको आपण ज्यावेळेस या कथेचं ज्यावेळेस अपचन आपल्याला होतं हे मन जे ना हे हृदय ना हे स्वार्थी आहे अहंकारी आहे. लगेच सांगून देतं बस आमच्या आता हृदय आम्हाला सगळी कथा माहिती आहे आम्हाला कथेमध्ये आमच्या हृदयाला कथेवर ऐकायला बिलकुल जागा शिल्लक नाही. काय सांगतात हृदयामध्ये जागा शिल्लक राहिली नाही जागा फुल भरून गेली म्हटले कथेची. आता आम्हाला कथा ऐकायची त्यावेळेस कथाकार सांगतो अरे अजून 2 तास कथा चालणार आहे. त्यावेळेस काय करायचं त्यावेळेस या माता भगिनींची ट्रिक वापरायची. माता भगिनींची ट्रिक वापरायची. काय करतात माता भगिनी बघा जेव्हा दळण दळून आणतात इकडे लक्ष द्या. बसून जा खाली सगळं बसा खाली कोणी डिस्टर्ब करू नका. पाणी वाटू नका 1-2 जणांना ज्याला अडचण असेल त्याला देऊन द्या विक्षेप करू नका. माता भगिनी पीठ दळून आणतात कोठीमध्ये दळण त्या ठिकाणी दळून आणतात की नाही. मग ते पाटलीचं म्हणजे जी डालकी असते टोपली असते ती पाटी मधलं दळण कशात टाकतात डब्यात टाकतात किंवा कोठीमध्ये टाकतात. मग समजा ते दळण पूर्ण टाकलं जातं पीठ पूर्ण भरलं जातं होतं असं डबा फुल भरून जातो आणि 2-4 मिनिटात पीठ शिल्लक राहतं. मग काय करतात माता भगिनी त्या डब्याला दाबतात त्या डब्याला ठोकतात त्या डब्याला हलवतात की नाही. जेणेकरून काय होतं त्या डब्याला ठोकलं जातं डब्याला हलवलं जातं जेणेकरून पीठ खाली बसतं पुढच्या पीठाला जागा होते. पीठ टाकलं जातं परत डबा हलवला जातो डबा ठोकला जातो डबा हलवला की परत जागा हलवली होते. त्याचप्रमाणे आपल्या शरीररूपी डब्यामध्ये सुद्धा कथा लवकर भरली जाते. पण कथाकार सांगतो अरे अजून कथा करायची अजून 1 तास बाकी आहे. मग कथा शिल्लक राहिली आहे कथा ठेवायची कुठं. मग त्यावेळेस या शरीररूपी डब्याला हलवायचं या शरीररूपी डब्याला ठोकायचं या शरीररूपी डब्याला हलवलं की जेणेकरी होतं काय या शरीररूपी डब्याला हलवलं की ती कथा खाली बसते जागा होऊन जाते पुढची कथा होते परत भजन होते परत डबा हलवला जातो परत कथा खाली बसते परत पुढची कथा होते परत डबा हलवला जातो. डबा म्हणजे शरीर. कोण हलवतं ज्याच्या डबा हल्ला त्याच्याकडेच ही कथा समजते बाकी त्यांना कथा करणार बोलो राधे राधे जोर से बोलना पडेल. काय विषय चालू होता आपला चला विषयाकडे जी पीठिका आहे भगवान परमात्मा कुठे राहतात कैलास के निवासी नमो बार बार हो नमो बार बार हो आयो शरण तिहारी शंभो तार तार तू आयो शरण तिहारी शंभो तार तार. लक्षात घ्या माझ्या बापू भगवान परमात्मा कैलासावर राहिले आणि कैलासावर असताना त्यांचं मुख कुठं आहे याचं कारण सांगतो तुम्हाला मी. उत्तरेकडे काल जी पिंडीचं पीठिका आहे त्या पीठिकेचं तोंड काय कैलासाकडे उत्तराकडे. भगवान परमात्मा बसले कैलासावर त्यांचं तोंड कुठं आहे दक्षिणेकडे. आणि पार्वती माता कुठं बसली समोर बसली. पार्वती मातेचं तोंड कुठे उत्तरेकडे.
पार्वती मातेचं मुख उत्तरेकडे आहे म्हणून जी पीठिका आहे त्या पीठिकेचं मुख सुद्धा उत्तरेकडे केलं जातं. बोलो राधे राधे. राधे राधे. जोर से बोलो. ऐसे नहीं. राधे राधे. आता काही काही लोकांना तर हे पण माहिती राहत नाही की शिवपिंड कशी ठेवावी, उत्तरेकडे ठेवावी, दक्षिणाकडे ठेवावी, कुठं ठेवावी. नाही तर आपली पूजा कशी असते, पूजा करतो आपण घरी, आपली पूजा सांगू कशी असते. आपल्या मनामध्ये भाव शिल्लक राहत नाही पूजा करताना. काही काही लोक तर असे बघितले महाराज, एका ठिकाणी आता मागचीच गोष्ट आहे, मी गावाचं नाव सांगणार नाही कारण गावाचं नाव सांगितलं की पुढचं कीर्तन तिथलं भेटणार नाही. त्या गावात गेलो, आम्हाला चहा पाणीला बोलवलं, त्या व्यक्तीचा हरिपाठ चालू होता. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आणि जसं काही आम्ही गेलो, आम्हाला बघितलं आणि त्याने सुरू केलं, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पिंट्यातून माईल सांगची आठी देणा. मला सांगा होईल का ते? नाही तर काही काही लोकांचं असतं नाही बाबा, कसं असतं, ते पूजा करतात परंतु पूजा कशी करावी काही कळत. आता काही काही लोकांना मूर्ती पूजा, आता आपली देवपूजा कशी असते सांगू, सगळ्या भाऊबंदकीला एकत्र करून घ्यायचं. कोणाच्या? देवाच्या सगळ्या भाऊबंदकीला एकत्र केलं, गंगाळमध्ये टाकलं. गंगे चैव यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी जलस्मिन् सन्निधं कुरु. झालं, आपण झाले म्हटले. हा बघा लक्षात. आता एक व्यक्ती होता ज्याला देवपूजा करायला खूप आवडायची, इतकी आवडायची, इतकी आवडायची, तासन तास दुधाने, दह्याने, तुपाने, मधाने देवपूजा चालू असायची. एक दिवस झालं ना, त्याला 8 दिवस बाहेर कुठेतरी जावं लागलं. बाहेर जात असताना त्याने विचार केला की माझी देवपूजा करेल कोण. म्हणे मग आता माझा मुलगा आहे ना, मुलगा कर. आता मुलाने कधी देवपूजा केलेली, बापाला विचारलं म्हणजे कशी पूजा केली. जर बापाला विचारलं तर बाप कानफटीत मारेल म्हणून बापाला विचारलं, बापाला जाऊ दिलं. 8 दिवस बाप गावावर गेला. घरात आला, आईला विचारलं, आई देवपूजा कशी करतात म्हणे ग. म्हणे बेटा देवपूजा करण्यासाठी पवित्र पाणी लागतं. म्हणजे पवित्र पाणी कुठलं लागतं. म्हणजे घरातलं पाणी चालत नाही. म्हणजे मग कुठलं पाहिजे. म्हणजे नळातलं पाणी. म्हणजे नळ डांबरीला 2-2 दिवस 3-3 दिवस येत नाही. येतात का दररोज? एक दिवस आड येतात. मग एक दिवस आड येतं म्हणे पाणी. आज तर नळ येणार नाही. म्हणजे पाणी कुठून आणायचं. म्हणे जा नदीवर. नदी तो इथून 8 किलोमीटर दूर आहे. म्हणे नदीवर कोण जाईल म्हणे घ्यायला. म्हणजे असं कर बेटा, आपल्या अंगणामध्ये विहीर आहे ना, ते विहिरीतून पाणी घेऊन येऊन मग देवपूजा कर. तो म्हणे एवढे कामं करून कोणी सांगितलं म्हणे. विहिरीत जायचं, विहिरीतून पाणी आणायचं आणि इथं आणायचं आणि इथून देवपूजा करायची. त्याच्यापेक्षा देवांनाच पवित्र स्थिती नेलं तर आपण असं करूया म्हटलं, सगळे देवांना विहिरीमध्ये स्नान करायला टाकलं. त्यांनी काय केलं, सगळे देवतांना विहिरीमध्ये त्या बाटलीमध्ये टाकलं. बाटली घेऊन अंगणात आला, बाटलीला रस्सी बांधली आणि ती बाटली गर 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 फिरवली, टाकली विहिरीमध्ये. आणि टाकल्यावर ती जी बाटली होती बुडबुड बुडबुड बुडून गेली. पण वरती येताना ती बाटली थोडीशी तिरपी झाली आणि तिरपी झाल्या कारणाने टाकताना 10 देव टाकले आणि वरती येताना असं झालं की बाटली तिरपी झाल्या कारणाने 2 देव विहिरीमध्ये पडून गेले. वरती येताना 8च देव आले. मोजायला सुरुवात केली. अरे मी तर टाकताना 10 देव टाकले होते, वरती 8च देव आले. त्याने विहिरीत बघितलं, 2 देव विहिरीत पडलेले. बोलायला सुरुवात केली, रडायला सुरुवात केली. अरे मला काय माहिती, त्या 2 देवांना पोहता येत नव्हतं, गेले म्हणे बुडून मरून. गेला म्हणे बुडून. मग त्याने 8 दिवसापर्यंत देवपूजा केली. 8व्या दिवशी त्याच्या बाप घरी आला आणि बघितलं का देवांवर तर एवढी धूळ. काय नाही का तुला सांगितलं होतं देव धुवायला. म्हणे बाबा देव धुवायला गेलो होतो.
त्या ठिकाणी जो दक्ष घरामध्ये आनंद केला गेला तो आनंद साजरा केला जाईल आणि त्याच्यानंतर मग कथेची सांगता होईल. हो कोण झुलावे हो माता झुले से
जो दक्ष घरामध्ये आनंद केला गेला तो आनंद साजरा केला जाईल आणि त्याच्यानंतर मग कथेची सांगता होईल. हो कोण झुलावे हो माता झुले से, 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 कोण झुलावे हो माता झुले से. छटपट छटपट फिरी पडू हो माता झुले से, छटपट फिरी पडू हो माता झुले से, झुलावे हो माता झुले से, झुलावे हो माता झुले से, झुलावे हो माता झुले से. बोले सती माता की जय. आता नवदुर्गा माता खाली येतील आणि रास क्रीडा होईल आणि रास क्रीडामध्ये सगळ्यांना आपल्याला आनंद घ्यायचा आहे. आपण जसं एखाद्या बालकाचा जन्म झाला कृष्ण जन्मोत्सवामध्ये जसा आनंद घेतो, आज जो नाचणार नाही त्याला मात्र संसार नाचल्याशिवाय राहणार. चला नवदुर्गा माता खाली उतरा सगळ्यांनी आणि या पाण्याच्या अवतीभोवती त्या ठिकाणी राऊंड करायचं आहे. माझ्या माता भगिनींनी सुद्धा राऊंड करायचं आहे, पावले खेळायचं आहे. आयोजक मंडळींना सुद्धा माझी एक विनंती आहे, दोघं हात मोकळे करायचे आहे आणि भगवान परमात्म्यासाठी नृत्य समर्पित. फक्त एक विनंती, हा रस्ता येथे जे आम्हाला प्रतिध्वनी आहे ना, हा रस्ता सोडून द्या. हा रस्ता मोकळा करा, आम्हाला या स्टेडियमचा रस्ता मोकळा करा. इथला जो स्टुडिओ दिसतोय ना, या स्टुडिओला साऊंड आम्हाला येऊ द्या पुढे प्रतिध्वनी. इथं कोणी नाचू नका, पुढे येऊन जा लागलं असतं. या मधल्या पिरियड मध्ये कोणी नाचू नका. हा जो हा बस इतकं करा फक्त. इथंही तसंच करा. पंखिडा ओ पंखिडा, पंखिडा
आयोजकांद्वारे सूचना आली आहे की महाराज आपलं एक खानदेशी भजन होऊ द्या. आज देवी मातेचा जन्म आहे तर सगळ्यांनी एक खानदेशी भजन आपण या ठिकाणी घ्यायचं, सगळ्यांनी आनंद घ्यायचा, सगळ्यांनी हात मोकळे करा की सगळी बडाई फेकून द्या, लुटून द्या सगळी. चालना चालना
वरती करायचे सर. मंगलम भगवान शंभो मंगलम भगवान शंभो मंगलम विषभद्र मंगलम विषभद्र